साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर। टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। कोरंटेलाल यांना पराभवाची धूळ सारली आहे। जालन्यामधून अर्जुन खोतकर यांच्या नावाची भावी मंत्री म्हणून खोतकर यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। तर इकडे बदनापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे नारायण कुचे यांनी राष्ट्रवादीचे बबलू चौधरी यांचा तिसऱ्यांदा दारुण पराभव केल्यानंतर बदनापूर मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून भावी मंत्री म्हणून त्यांची बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली आहे। नारायण कुचे यांनी 45,500 मतांना घवघवीत यश संपादन केलं। त्यानंतर कुचे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी कार्यकर्त्यांना आशेचे किरण लागले आहेत। पुढील 2 दिवसांमध्ये सरकार स्थापन होण्याची हालचाल वेगानं सुरू आहे। भारतीय जनता पार्टीच्या कोट्यामधनं बबनराव लोणीकर, संतोष दानवे, नारायण कुचे यांच्यापैकी कोणाची मंत्री पदाची वर्णी लागेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दादा रावसाहेब पाटील दानवे यांना अशी विनंती करतो, यांनी बदनापूर विधानसभा मतदारसंघाला आतापर्यंत जे सत्तेचा भाग म्हणून मंत्रिपद मिळालं नाही ते मंत्रिपद द्यावा ही विनंती। कारण नारायण कुचे यांना बदनापूर विधानसभेतील जनतेने तिसऱ्यांदा खूप मोठ्या मतांनी निवडून दिलं। त्यामुळे सर्व बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेची आपणाकडून छोटीशी अपेक्षा आहे की बदनापूर विधानसभेला मंत्रिपद द्यावे। मत आहे की सन्माननीय आमदार साहेब नारायण कुचे यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की हा महायुतीचा बालकिल्ला आहे। इथे अगोदर नारायण चव्हाण 3 टर्म आमदार राहिले, शिवसेनेची महायुती मोठी असताना त्यावेळेसपर्यंत देखील मंत्रिपद नाही मिळालं। राहिला विषय दुसरा की जालना जिल्ह्यामध्ये जे BJPचे 3 सीट निवडून आले आहे, बबनराव लोणीकर हे देखील पालकमंत्री होते, त्याला मंत्रिपद भेटलं। दानवे साहेबांना पण मंत्रिपद होतं। बदनापूर मतदारसंघाला आतापर्यंत मंत्रिपद मिळालेलं नाही, त्यामुळे आमची इच्छा अशी आहे की बाबा पहिला मान बदनापूर मतदारसंघाला द्यावा ही आमची बदनापुर अंबर मतदारसंघ से नारायण कुचे साहब काफ़ी अच्छा काम है उनका, और फरवनी साहब से हमारी विनंती है, रावसाहेब पाटिल दानवे साहब से हमारी विनंती है कि नारायण कुचे साहब को ये बार मंत्रिपद देना चाहिए। हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे। आतापर्यंत भाजप शिवसेनेचा हा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे। आपण कृपया करून 40 वर्षापासून आमचा हा मतदारसंघ भाजप सेनेच्या पाठीमागं आहे। आतापर्यंत आम्हाला मतदारसंघात मंत्रिपद भेटलेलं नाही आहे। दानवे साहेबाला पण विनंती आहे आमच्या मतदारसंघाला मंत्रिपद देऊन आमच्यावर फार फार उपकार करणे हे आणि आमच्या मतदारसंघाच्या जनतेचं पार न फेडणे ही आमची विनंती आहे। साहेबांनी कधीच आम्हाला जातीवाद कधी केला नाही, कोणत्या समाजानं जातीवाद केला नाही, कोणाचा दोष केला नाही, म्हणून ह्या माणसाला मंत्रिपद मिळाला पाहिजे। रावसाहेब दानवे साहेबाला विनंती आहे तर त्यांनी आमच्या बदनापूर शहराचा बदनापूर मतदारसंघ अंबड मतदारसंघामधून जो माणूस 3 वेळेस निवडून आलेला SC मधून त्यांना खरोखर मंत्रिपद मिळावं म्हणून ते मंत्रिपदाचे हकदार आहे। म्हणून मी सगळ्याला आमच्या बदनापूर वाशानं आणि बांबड वाशाच्या मतदारसंघातून विनंती करतो की यांना मंत्रिपद मिळावं म्हणून आमची इच्छा आहे। आमच्या सर्व जनतेची इच्छा आहे तर आमच्या गावाचा विकास होण्यासाठी आजपर्यंत आमच्या गावाचा विकास झाला इतका झाला, आणि जर मंत्रिपद मिळालं जर आमच्या आमदार साहेबांना तर आमचा विकास होईल आणि ती संधी त्यांना देण्यात यावी। कारण हा SC साठी निवडून आलेले तिसऱ्यांदा हे आमदार झाले। आमची सगळ्याची इच्छा आहे, आम्ही प्रत्येक मतदाराकडे ह्या आशेने केलं की आमचे साहेब मंत्री होणार आहे, तर साहेबांनी त्यांना संधी द्यावी, आमच्या गावाचा विकास व्हावा यासाठी त्यांना कळकळीची विनंती आहे। बदनापूर तालुक्याला आजपर्यंत
मंत्रिपद मिळालेलं नाही. की फडणवीस साहेबांना नम्रतेची विनंती आहे की आमच्या बदनापूर तालुक्यासाठी विजन असलेला नेता नारायण भाऊ कुचे यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन आमच्या तालुक्याची वर्णी लावावी ही नम्र विनंती. किशोर शिरसाट, C24 तास, जालना. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.